मुंबईच्या प्रभादेवी परिसरात पाणी साचलंय। मुंबईच्या प्रभादेवी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। रात्रीपासून मुसळधार मुंबईच्या वेगवेगळ्या भागात बघायला मिळतंय, त्यामुळे प्रभादेवी भागात सुद्धा पाणी साचलंय। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाडकडून। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की आज सकाळपासून पावसानं धुवाधार बॅटिंग मुंबईमध्ये केलेली आहे आणि परिणाम स्वरूपी संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे सखल भाग आहे त्या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि आपण हे दृश्य पाहतोय प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या बाहेरची, म्हणजे जिथे प्रभादेवी पुलाचा अंत होतो त्या ठिकाणची ही सगळी दृश्य एल्फिस्टन पूल याला म्हणतात। आणि या ठिकाणी बघा वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे, जवळपास गुडघाभर पाणी भरलेलं आहे। आणि या पाण्यातून वाट काढताना आपल्याला सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा दिसत आहेत, कशा पद्धतीने निघतात। काही बाईकस्वार आहेत ते हातामध्ये बाईक घेऊन जाताना सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत, कारण गुडघाभर पाणी आहे, बाईक बंद पडत आहेत। आणि त्यासोबतच कशा पद्धतीनं जे KEM हॉस्पिटल आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, लहान मुलांचे हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणाहून पालकांना कशा पद्धतीनं आपल्या मुलांना घेऊन जावं लागतंय ती सुद्धा दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती मुंबईची ती पूर्वपदावर जरी येत असली तरी देखील काही ठिकाणी अजूनही पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाहीये। पावसाने काही प्रमाणामध्ये उसंती जरी घेतली तरी आज ठीक आहे गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल। तर मुंबईतल्या प्रभादेवी भागातली ही दृश्य आहेत, पाण्यातून वाट काढत वाहनांना पुढे जावं लागतं।